आपला आवाज कोकण 24 तास। लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे आरोग्य शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष सौ शिल्पाताई सुर्वे यांनी केले। लायन्स महोत्सवाला शुभेच्छाही दिल्या। सर्व लायन्स मेंबर या महोत्सवामध्ये सामील झालेले सर्व स्टॉल धारक आणि रत्नागिरीकर नागरिक बंधू भगिनींनो, लायन्स क्लब ही संस्था इतकी शिस्तप्रिय आहे ते आपण आता या उद्घाटनावरूनच अनुभवलं की इतर होणारी उद्घाटन त्याचा जर विचार केला आणि आपलं लायन्स क्लबचं हे उद्घाटन अतिशय एका छोट्या रोपट्याला पाणी घालून जे आपण उद्घाटन केलं यातच खूप काही आपल्या लायन्स क्लबचं कार्य सांगून जातं। मी सुद्धा या लायन्स मेंबर होते, त्यामुळे इतकं किती कशा चांगल्या प्रकारे काम होतं हे मी बघितलेलं आहे। वेळेअभावी मी कायम राहू शकले नाही, परंतु जे थोडा वेळ होते त्या ह्याच्यामध्ये आणि प्रत्येक लायन्स मेंबरची आपल्या या क्लबसाठी जी धडपड आहे, म्हणजे प्रत्येक जण हा समाजभान असलेला आहे, कारण लायन्स क्लबचं प्रत्येक कार्य हे समाजासाठी आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे काम आहे ते अंधाराकडून उजेडाकडे नेण्याचं म्हणजे दृष्टी ज्ञानाचं एवढं चांगलं कार्य आपल्या लायन्स क्लब मधून होतंय हेच खूप मोलाचं आहे। त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या म्हणजे मी लायन्स मेंबर होते तेव्हा अनेक शाळांमधून सुद्धा आम्ही वेगवेगळे प्रबोधनाचे कार्यक्रम केलेले आहेत। असे समाजोपयोगी लोकजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम लायन्स क्लब नेहमीच राबवत असतं आणि खरोखरच हे आताच्या समाजाच्या दृष्टीने खूपच हिताचं आहे। या लायन्स क्लबसाठी मी माझ्याकडून शुभेच्छा देते। रत्नागिरी नगर परिषदेचे प्रथम नागरिक म्हणून माझेही या कार्यामध्ये जे काही योगदान असेल ते मी सतत तुमच्या बरोबर आहे आणि केव्हाही तुम्ही सांगाल तेव्हा तुमच्या ज्या ज्या काही मागण्या असतील त्या नक्कीच मी पूर्ण करेन याची ग्वाही मी सर्व लायन्स क्लबच्या मेंबरना देते आणि लायन्स क्लबचा जो उपक्रम आहे ते असेच चालू राहू देत, कारण अर्धशतक झालेलं आहे, आता 52 वर्ष झालेली आहेत, शतकानुशतके असेच हे उपक्रम चालू राहू देत आणि या लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी जे उपक्रम आहेत ते घडू देत या शुभेच्छा देते। आज इथे आम्हाला बोलवण्यात आणि या महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूलच्या भव्य मैदानावर सुरू झालेल्या लायन्स महोत्सव आणि फॅन फेअरचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले, तर उपस्थित मान्यवरांचं स्वागतही करण्यात आलं। निमेशजी नायर, या महोत्सवाचे चेअरमन आणि ट्रस्टचे अध्यक्ष MJ प्लॅन डॉक्टर संतोष बेडेकर, दोन्ही नगरसेवकांचं सहकार्य हे आपल्याला कायम लाभतच असतं काही ना काही कारणामुळे। आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सदस्य आणि शिर्के हायस्कूलचं यांचं देखील बहुमोल सहकार्य लायन्स क्लबला 19 जानेवारी पर्यंत सुरू राहणाऱ्या लायन महोत्सव आणि फन फेअरचा रत्नागिरीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष संजय पटवर्धन यांनी केले आहे। नमस्कार, मी लायन अध्यक्ष संजय पटवर्धन। आज आमचा इथे शिर्के स्कूलच्या ग्राउंडवर फन फेअर
आजपासून ते 19 तारखेपर्यंत आहे. आज आमचा फनफेअरचं उद्घाटन झालेलं आहे. माननीय नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांच्याशी उद्घाटन झालेलं आहे आणि समस्त रत्नागिरीकरांना मी असं आवाहन करतो की 14 ते 19मध्ये जास्तीत जास्त संख्येने येऊन या महोत्सवामध्ये असलेले फूड आणि कंझ्युमर शॉपचे आस्वाद घ्यावा. थँक्यू. लायन क्लब रत्नागिरीने शिर्के स्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या लायन महोत्सव आणि फन फेअर मध्ये करमणुकीचा कार्यक्रम सर्वांचे आकर्षण ठरत आहे. त्यामध्ये खूप छान आपल्यासमोर हाताने घालणार असल्याचे आपण मुक्ता शेट्टी आणि यानंतर तुमच्यावरती आमंत्रण. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.